नमस्कार मित्रांनो, आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अर्थात या महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद का होईना हे महिलेला मिळालं, परंतु या शपथेमागे पुढच्या 5 वर्षांचं राजकारण दडलेलं आहे। प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे असे सगळे दिग्गज असताना सुनेत्रा पवार यांचीच निवड का करण्यात आली? शरद पवारांना अनभिज्ञ का ठेवण्यात आलं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, त्याचं काय झालं? पडद्यामागे या 2 दिवसात काय घडलं आणि या मागची पुढील राजकीय रणनीती काय, याच्यामध्ये भाजपचा रोल काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला सविस्तर समजून घ्यायच्या आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। अर्थात मित्रांनो, सत्ता आणि संपत्तीला भावना नसतात। काल अजित पवारांची राख झाली आणि आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली। ज्या गावगाड्यांमधून हे लोक आलेले आहेत असं हे सांगतात, ज्या ग्रामीण भागाचा यांना अभ्यास आहे हे लोक सांगतात, त्या गावगाड्यामध्ये पूर्ण भावबंद 15 दिवस एकत्र राहतात। कुठेही जात नाही, खांदा दिलेला माणूस बाहेर पडत नाही आणि इतकं शोकाकुल वातावरण असतं। त्यात अजित पवार हे अत्यंत मोठ्या उंचीचे नेते, परंतु त्यांची राग झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शपथ घ्यावी इतकी घाई का, हा उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय। तो तुम्हालाही पडलेलाच असेल, त्याची उत्तर आपल्याला शोधायची। खरं तर राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, एक अजित पवार गट, दुसरा शरद पवार गट। आणि हे 2 भाग झालेले असतानाही आपण शिवसेनेचे 2 भाग झालेले होते, राष्ट्रवादीचे झालेले होते, परंतु शिवसेनेमध्ये जे वैर आपल्याला दिसतं दोन्ही गटांमध्ये, ते राष्ट्रवादीमध्ये कधीही दिसलं नाही। कारण सत्ता आणि संपत्तीमध्ये यांच्या सहकारी कारखाने असतील, सहकारी शिक्षण संस्था असतील, सहकारी बँका असतील, या सगळीकडे हे एकमेकांचे वाटेकरी आहेत। त्याच्यामुळे यांच्यामध्ये ते वैर आपल्याला कधी दिसलं नाही। परंतु सत्ता ही सत्ताच असते। जर आता सुनेत्रा पवारांना लवकरात लवकर वरती नेलं नाही तर कुटुंबामध्ये फूट पडणार नाही, आणि या भावनेच्या भरामध्ये हे जर कुटुंब जर एकत्र जर आलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि आपले सगळे राजकीय गणित फिसकटतील। ही सगळ्यात पहिली भीती प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यासारख्या लोकांना होती। कारण या सगळ्या लोकांचे घोटाळे भाजपनेच बाहेर काढलेले आहे, यांच्या सगळ्यांच्या फायली भाजपकडे पडलेल्या आहेत आणि त्यामुळे यांना सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे। विचारधारा, विचारसरणी वगैरे यांच्यासाठी शून्य आहे। यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सत्ता, आणि या सत्तेच्या माध्यमातून जो गिळलेला पैसा आहे तो कसा सांभाळायचा। खरं तर आज यांना या सत्तेतून कमवायचं नाहीये, परंतु जे गमावल्या जाणार आहे सत्तेच्या बाहेर राहिल्यावर, भाजपच्या विरोधात राहिल्यावर, त्याची भीती या लोकांना भेडसावते आणि म्हणून हे सगळे प्रयत्न यांचे चालू होते। त्यामुळे जर उपमुख्यमंत्रीपदी दुसरं कोणी जर बसवलं आणि या 2 राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आपल्या सगळ्यांचे पत्ते कट होतील। शरद पवार भाजपला पाठिंबा देतील का नाही या परिस्थितीमध्ये, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होईल। आणि या सगळ्यांच्या नादामध्ये आपल्या बुडाखाली जे आपण दाबून ठेवलेलं आहे ते सगळं ओढल्या जाईल, ते सगळं जाईल याची भीती या लोकांना सतावत होती। म्हणून राख थंड व्हायच्या आधीच या सगळ्या वाटाघाट्या आणि वाटचाली सुरू झाल्या। लोक पूर्ण महाराष्ट्र शोकात होता, सगळेजण दुःखात होते, परंतु हे सगळेजण हे विचार करत होते आता काय। म्हणजे अजित पवार गेले याचं दुःख यांना झालंय की नाही झालंय ते आपल्याला माहित नाही, त्याबद्दल आपण बोलू शकत नाही, परंतु अजित पवार गेलेत, आता गेले ते गेले, आता पुढं काय आपलं, हा प्रश्न यांना पुढच्या 5 मिनिटांनी पडला। हे सगळे डोमकावळे गिधाड एकत्र जमले आणि यांनी विचार सुरू केला। आणि मग याच्यातून जर हे घर एकत्र येण्यापासून जर आपल्याला थांबवायचं असेल तर यांच्या घरातूनच आपल्याला सत्तेत कोणाला तरी बसवावं लागेल। आता हा झाला पहिला गेम। दुसरा गेम नीट समजून घ्या। 2 राष्ट्रवादी एकत्र येणार नाही याच्यावरती शिक्कामोर्तब झालं, हा पहिला डाव। दुसरा डाव काय आहे तर तो असा आहे
की सुनेत्रा पवारांना इथे बसवलं, एका महिलेला उपमुख्यमंत्रीपदी बसवलं, की येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात यांचं राजकारण संपवणं सोपं होईल. कारण पार्थ पवारांवरती ऑलरेडी बऱ्याचदा आरोप झालेले आहेत. पार्थ पवार एकदा निवडणुकीत उभे राहून हरलेले आहेत. पार्थ पवार यांना जाहीर सभेत नीट बोलता येत नाही. पार्थ पवार जमीन घोटाळ्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पार्थ पवार यांना संपवणं फार सोपं आहे. मग आता उरणार कोण होतं? सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बसवून ह्या सगळ्या राज्यातला पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा आणि या अजित पवार गटाचं पुन्हा एकदा जसा पक्ष फुटला तशी परिस्थिती निर्माण करायची आणि सुनेत्रा पवार यांना फक्त बाहुला म्हणून ठेवायचं. हा प्रकार इथे आता होणार आहे. हा दुसरा डाव आहे. कारण ज्यांना संपवणं सोपं असतं त्यांनाच मोठं होऊ दिलं जातं. जे उद्या डोक्यावर बसणार आहेत त्यांना जर मोठं जर केलं तर प्रॉब्लेम होते. तिसरा महत्वाचा मुद्दा हा होता की अजित पवार गेल्यानंतर यांच्यापैकी जर कोणी जर तिथं बसलं असतं तर शरद पवारांनी त्याचा करेक्ट कार्यक्रम केला असता. त्या भीतीने सुद्धा हे शांत बसले. आणि चौथं म्हणजे या सगळ्यांमागे भाजप आहे. कारण आजच्या राजकारणाची जी रणनीती आहे ती कुठल्याही पक्षाची डायरेक्टली और इनडायरेक्टली भाजप ठरवते. कारण भाजपला हा महाराष्ट्र गिळायचा आहे. एक हाती सत्ता हे एकमेव लक्ष या भाजपचं या महाराष्ट्रात आहे आणि त्यासाठी जमेल ते करण्याची तयारी त्यांची आहे. ते त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमधून दाखवून दिलेलं आहे. वेळ आली तर एखाद्याला जेलमध्ये टाकणे, जसं छगन भुजबळांना टाकलं होतं. वेळ आली तर एखाद्या भ्रष्टाचाराला आपल्या सोबत घेणे, अशोक चव्हाणांच्या बाबतीत केलं. वेळ आली तर एखाद्याचा पक्ष उभा फोडणे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्याचं उदाहरण आहे. वेळ आली तर एखाद्या सोबत युती करणे, जशी MIM सोबत युती केली. आणि वेळ आली तर कितीही जवळच्या टिंबटिंबावर लात मारणे, जे उद्धव ठाकरेंसोबत 2014 मध्ये पण केलं, 2022 मध्ये पण केलं. म्हणजे भाजपला सत्तेपुढे कुठलंही शहाणपण सुचत नाही आणि त्यातून हे सगळे डाव आहे आणि म्हणून सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री बनलेले आहे. अर्थात येणाऱ्या काळामध्ये याचं काय होतं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. परंतु हे विश्लेषण जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटलं असेल तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अजूनही जर आपण आमचा हा व्हिडिओ जर शेअर केलेला नसेल, हा व्हिडिओ शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.